नमस्ते मुलांनो. आज आपण इतिहासाचा स्वराज्याचा कारभार हा पाठ शिकणार आहोत. आत्तापर्यंत आपण बघितलं शिवाजी महाराजांचं म्हणजे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र कसा होता, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची स्थापना करण्यासाठी कसे म्हणजे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी कसे प्रयत्न केले, त्यांनी काय काय केलं, नंतर मुघलांशी संघर्ष त्यांना कसा करावा लागला, या सगळ्या गोष्टी आपण मागच्या पाठांमध्ये बघितल्या आहेत. तर आजच्या पाठात आपल्याला बघायचं आहे की स्वराज्याचा कारभार महाराजांनी कसा केला. म्हणजे स्वराज्याचा कारभार बघण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. मग अष्टप्रधान मंडळाच्या स्थापनेमध्ये कोणाला काय काम दिलं, कशा पद्धतीने ते काम करायचं आणि स्वराज्याचा कारभार कसा उत्तम रीतीने चालवायचा, जनतेचं हित कसं बघायचं, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. तर एक एक परिच्छेद वाचत मी तुम्हाला स्पष्टीकरण देते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला. स्वराज्याचा विस्तार झाला. या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यांमधील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता. तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यातील काही भाग स्वराज्यात समाविष्ट करण्यात आला होता. अशा रीतीने विस्तारत गेलेल्या राज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा, त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे, यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. याविषयीची माहिती आपण ह्या पाठात घेणार आहोत. म्हणजे स्वराज्याचा विस्तार कसा कसा झाला, आपल्या महाराष्ट्र म्हणजे स्वराज्य याचा विस्तार कसा कसा होत गेला, कोणते कोणते ठिकाणं याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आणि मग जसा जसा विस्तार होणे म्हणजे वाढणे, स्वराज्य जसं जसं वाढत गेलं मग एवढं मोठं झालेलं स्वराज्य एकाच ठिकाणी बसून महाराजांना त्याच्यावर देखरेख करणं शक्य नव्हतं. मग याचा राज्यकारभार म्हणजे हा कारभार व्यवस्थित चालला पाहिजे, सुरळीतपणे चालला पाहिजे आणि सगळ्या जनतेला व्यवस्थित न्यायनिवाडा मिळाला पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, त्यांच्या गरजा पूर्ण केल्या गेल्या पाहिजे, हे सगळं साधलं गेलं पाहिजे, म्हणजे जनता पण संतुष्ट होईल असं महाराजांच्या मनात होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, स्वराज्याची घडी बसवल्यानंतर कशा पद्धतीने काम करायचं याचं योजना तयार करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं. तर ह्या अष्टप्रधान मंडळामध्ये काय काय होतं ते वाचूया. महाराजांनी स्वराज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. स्वराज्याच्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांनी 8 खात्यांमध्ये विभागणी केली. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. 8 खात्यात 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले. या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता. आपापल्या खात्याच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते. शिवाजी महाराजांनी गुण आणि कर्तृत्व बघून अष्टप्रधान मंडळाची निवड केली. त्यांना इमाने, वतने किंवा जहागिरी दिल्या नाही, तर रोख पगार मात्र भरपूर दिले. म्हणजे अष्टप्रधान मंडळ, अष्ट म्हणजे 8 मुख्य लोक नेमले, पण त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं काम दिलं आणि त्यांनी हे करताना काय केलं की अष्टप्रधान मंडळ नेमताना जे माणसांची नेमणूक केली मुख्य म्हणून, तर त्या माणसांना त्यांनी हे तुला जहागीर घे, हे वतनदारी कर इकडचं असं नाही दिलं. म्हणजे गावं पूर्वी द्यायचे, म्हणजे पूर्वी तशी पद्धत होती की राजा खुश झाला तर जहागिरी म्हणून काही गावं द्यायचे, काही एरिया द्यायचे की हे तुम्हाला बक्षीस आहे आणि मग ते लोक तिथला कर वगैरे त्यांना मिळायचा, वसूल करायचे ते त्यांना मिळायचं सगळं. पण ते त्यांना महाराजांना ते पटत नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं की त्यांना असं वतनदारी जहागिरी काही दिली नाही. त्याऐवजी जे मुख्य नेमलेली माणसं होती त्यांना पगार जसं आम्ही काम करतो आम्हाला पगार मिळतो ना, तसं सेम त्यांना पण पगार मात्र भरपूर दिला. आणि भरपूर पगार मिळत असला म्हणजे मग काम पण ते मन लावून करतील असं महाराजांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे त्यांनी त्यांना पगार व्यवस्थित दिला. आता ह्या अष्टप्रधान मंडळामध्ये इथे त्यांनी अष्टप्रधान मंडळाचं पूर्ण चार्ट दिलेलं आहे आणि चार्टमध्ये प्रत्येकाचं नाव दिलं आहे, त्याचं पद दिलं आहे आणि त्याचं काम काय ते दिलं आहे. पहिलं आहे मोरोपंत पिंगळे. मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते, मुख्य प्रधान. त्यांनी काय करायचं, राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे. म्हणजे मोरो पिंगळे जे होते, मोरो त्र्यंबक पिंगळे हे जे होते ते मुख्य प्रधान होते आणि त्यांनी काम काय करायचं
तर राज्य आहे, राज्याचं काम बघायचं आणि जे जिंकलेले नवीन नवीन प्रदेश असतील त्याचं सगळं व्यवस्था नीट आहे की नाही त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं. दुसरे होते रामचंद्र नीलकंठ मुजुमदार, ते अमात्य, त्यांचं पद काय होतं, अमात्य. आणि मग अमात्यांनी काय करायचं की हे जे राज्य आहे याचा पैसा कुठून आला, खर्च कसा झाला याचं नोंद करायची, जमा खर्चाची नोंद करणे. नंतर अण्णाजी दत्तो हे सचिव, सचिव मग हे सचिव काय करायचं, सरकारी आज्ञापत्र तयार करणं, म्हणजे महाराजांचा शिक्का असलेलं आज्ञापत्र असतं, पत्र असतं. जसं आपलं शाळेचं असतं की नाही, की शाळेचं पत्र दुसऱ्या, समजा आपल्याला कोणाकडनं काही मागायचं असलं किंवा शाळेच्या वस्तू आणायच्या असल्या तर आपण एक पत्र लिहून तयार करून देतो. पण ते पत्र केव्हा सँक्शन होतं की जेव्हा मुख्याध्यापकांचा शिक्का आणि सही झाली तरच त्या पत्राला अर्थ असतो. आता असा जर मी कागद घेतला आणि लिहिलं आणि सांगितलं की आमच्या मुख्याध्यापकांनी दिलं तर ते मान्य केलं जात नाही, कारण त्याच्यावर काय मुख्य जे आहे त्यांचा शिक्का आणि सही नसते. मग तसंच महाराजांचा शिक्का आणि सही असलेलं जे पत्र आहे तसं पत्र तयार करणं त्याला म्हणतात सरकारी आज्ञापत्र. मग अशी आज्ञापत्र तयार करण्याचं काम कोणाचं होतं, अण्णाजी दत्तो यांचं होतं. नंतर दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे जे कोण होते, दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे होते मंत्री आणि त्यांचं काय पत्रव्यवहार सांभाळणे, म्हणजे सगळ्यांसाठीच की एका राज्याचं दुसऱ्या राज्याकडे पत्र देणं, म्हणजे महाराजांनी जर कोणाला दुसऱ्या राजाला पत्र लिहिलं असेल किंवा दुसऱ्या कोणा व्यक्तीला पत्र लिहिलं असेल, त्यांना पत्र गेलं की नाही, त्यांच्याकडनं काही निरोप आला की नाही, या सगळ्या गोष्टी पत्रव्यवहार सांभाळणे, पत्रावरून खुशाली कळवणे किंवा पत्रावरून राज्यकारभाराविषयी माहिती मिळवणे, असं दोन्ही गोष्टी. तर ह्या गोष्टींचं काम बघायचं काम कोण करत असेल, दत्ताजी वाकनीस करत असत. आणि हंबीरराव मोहिते हे सेनापती होते, त्यांचं काम काय, हंबीरराव मोहिते सेनापती तर हे काय करायचे, सैनिक आहेत की नाही त्यांची व्यवस्था आणि राज्य रक्षण करणं. मग जे सैनिक आहेत त्या सगळ्या सैनिकांची व्यवस्था बघायची, म्हणजे त्यांना पगार मिळतोय की नाही, जेवण मिळतंय की नाही, त्यांना सगळ्या तलवारी शस्त्र व्यवस्थित मिळत आहेत की नाही, आणि राज्याचं रक्षण, राज्याच्या रेखांचं रक्षण, सीमा रेषांचं रक्षण, म्हणजे राज्याची जी सीमा आहे तिथे व्यवस्थित सैनिक तैनात करून ठेवायचे जेणेकरून शत्रूने आक्रमण करता कामा नये. म्हणजे सैनिकांचं सगळं लक्ष ठेवण्याचं काम कोण करत, हंबीरराव मोहिते. पुढचे आहेत रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत होते आणि परराज्यांशी संबंध ठेवणे, यांचं काम काय होतं, परराज्यांशी संबंध ठेवणे. रामचंद्र त्रिंबक डबीर हे कोण होते, सुमंत हे काय करायचे, दुसरे राज्य असतील काही नाही त्यांच्याशी संबंध ठेवायचे. त्यांच्याशी संबंध म्हणजे मग त्यांना महाराजांचा काय निरोप असेल तो त्यांना द्यायचा, त्यांचा काय निरोप असेल तो महाराजांना द्यायचा, लक्ष द्यायचं त्यांच्या निरोपाकडे किंवा आपले निरोप पोचवणं, ह्या सगळ्या गोष्टींचं काम हे सुमंत करत, रामचंद्र डबीर. त्यानंतर निराजीरावजी हे न्यायाधीश होते. निराजीरावजी हे काय नाव आहे, ते काय करायचे, न्यायाधीश, ऑर्डर आपण कोर्टात असतात की नाही तसे ऑर्डर करणारे न्यायाधीश. ते काय करायचे, न्यायदान करायचे, कोणाचं भांडण झालं ते भांडण सोडवायचं, जो चूक असेल त्याला शिक्षा करायची, जो बरोबर असेल त्याला न्याय मिळाला पाहिजे, असं ते काम करायचे. नंतर मोरेश्वर पंडित हे पंडितराव होते, त्यांचं नावावरूनच लक्षात येतं की मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते. पंडितराव म्हणजे धार्मिक विधी, म्हणजे पूजा असेल, काही गणपतीची पूजा किंवा कोणती वेगवेगळे पूजाविधीची कामं जी आहेत ती हे करत असत. इथपर्यंत समजलं. आता पुढचं आहे शेतीविषयक धोरण, म्हणजे महाराजांनी जसं हे अष्टप्रधान मंडळ तयार केलं तसं महाराजांचं शेतीविषयक धोरण पण एक म्हणजे फोकस देण्यासारखं होतं की लक्षपूर्वक त्या गोष्टीकडे महाराजांचं लक्ष होतं. तर त्यांनी काय तयार केलेलं ते बघूया. शेतीविषयक धोरण. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता. महाराज शेतीचे महत्त्व जाणत होते, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले.
त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार आणि अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन दिले. अतिवृष्टी वा अवर्षण यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यामध्ये सूट देण्यात यावी हा त्यांचा आदेश होता. तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बियाणे पुरवणे असं त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी आज्ञा दिलेली होती. तर शेतीविषयक धोरण म्हणजे काय की शेतीच्या संदर्भात महाराजांचे विचार चांगले होते आणि त्यांना माहिती होतं की शेती हा खेडेगावातला सगळ्यात मुख्य व्यवसाय आहे आणि मग शेतकरी जर चांगला असेल, शेतकरी जर व्यवस्थित असेल तर सर्वांना अन्नधान्याचा पुरवठा होतो, तर आपल्या राज्याची प्रगती होते हे ते जाणून होते. म्हणून काय शेती करणारे जे लोक होते त्यांच्याकडे नीट लक्ष दिलं गेलं पाहिजे. नंतर कर जेव्हा वसूल करतो तेव्हा बघायचं काय की उत्पन्न चांगल्या प्रकारे असेल तर एक ठराविक रकमेइतकी कर वसुली करायची. जर एखाद्या वर्षी खूप उत्पन्न आलं म्हणून खूप कर करायचं का नाही, तर ठरवून दिलेला कर जो आहे तेवढाच वसूल करायचा. पण जेव्हा पाऊस खूप पडला किंवा पाऊस पडला नाही तर शेतात काही उगवलं नाही तर मात्र त्यांना कर माफ करायचा, म्हणजे घ्यायचे नाही, पैसे घ्यायचे नाही शेतकऱ्यांकडनं असं त्यांनी सांगितलं. तसंच मग जेव्हा असं यालाच काय म्हटलं, पाऊस पडला नाही किंवा खूप पाऊस पडला म्हणजेच ओला दुष्काळ पडला. पाऊस खूप पडला म्हणजे ओला दुष्काळ आणि पाऊस पडला नाही म्हणजेच कोरडा दुष्काळ. तर ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ जर पडला तर मग शेतकऱ्यांकडनं कर तर माफ करायचंच त्यांना, पण त्यांना बैलांची जोडी द्यायची, नांगर असतो की नाही, नांगर द्यायचा, नंतर पेरणीसाठी बी द्यायचं, चांगल्यातलं बियाणं द्यायचं. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना कामं सांगितलेली होती. इथपर्यंत समजले? तर पुढे बघूया. तात्कालीन खेड्यांचे अर्थकारण म्हणजे काय, तात्कालीन म्हणजे काय, त्या काळातल्या, तात्कालीन म्हणजे त्या काळातल्या खेड्यांचे म्हणजे छोटे छोटे खेडेगावं आहेत त्यांचं. अर्थकारण म्हणजे पैशाचा हिशोब. हिशोब, आपण हिशोब हा शब्द वापरूया, कारण अर्थकारण याचा अर्थ काय की पैशाशी संबंधित सगळ्या गोष्टी. तर शेती व्यवसाय हा खेडेगावातील अर्थकारणाचा कणा होता. खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत असत. गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करत ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत, या अर्थाने खेडे स्वयंपूर्ण होते. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना देत असत. या वाट्यास बलुत असं म्हणत. म्हणजे आता अर्थकारण म्हणजे काय की त्या काळामध्ये खेडेगावांमध्ये आर्थिक बाबतींमध्ये कशा गोष्टी घडत होत्या, म्हणजे देवाणघेवाण लोकांची कशी होत होती किंवा पैशाचा व्यवहार कसा होत होता. तर खेडेगावातील अर्थकारणाचा म्हणजे शेती हा व्यवसाय जो होता, शेती करणं हा जो मुख्य व्यवसाय होता, तो खेडेगावातला अर्थकारणाचा कणा म्हणजे काय की मुख्य पैशाचा मुख्य स्रोत कोणता होता, तर शेती. त्यांच्याकडे कंपन्या होत्या का, नव्हत्या. आता जसं कंपन्यांमध्ये लोक जातात किंवा वेगवेगळे व्यवसाय करतात तर तसे व्यवसाय पूर्वी नव्हते. तर शेती हा एकच मुख्य व्यवसाय होता आणि मग त्यातूनच पैसे मिळणार. मग कसे मिळणार, तर त्यावेळी पैशाच्या ह्याच्या म्हणजे अर्थकारणामध्ये पैसा हा फार कमी वापरला जायचा. म्हणजे काय व्हायचं की माती बनवणारा जो आहे कुंभार, तो काय करणार, शेतकऱ्याला मातीची मडकं किंवा भांडी देणार आणि मग शेतकरी त्याला धान्य देणार. किंवा सुतार आहे तो वस्तू बनवून देणार आणि मग तो त्याला धान्य देणार. म्हणजे अशा प्रकारे डायरेक्ट पैशाचे व्यवहार कमी प्रमाणात व्हायचे. पैसा नव्हता असं नाही, होते, पण पैशाचे व्यवहार कमी प्रमाणात होते. वस्तूंची देवाणघेवाण जास्त प्रमाणात होत असे आणि म्हणून त्याला काय म्हणत, बलूत म्हणत. आणि आर्थिकदृष्ट्या खेडेगाव हे स्वयंपूर्ण होतं, म्हणजे त्यांना कोणावर अवलंबून राहावं लागत नव्हतं की आता काय करायचं. तर तिथल्या तिथेच लोक एकमेकांना मदत करत असत आणि त्यांची अशा पद्धतीची देवाणघेवाण होत असे, त्यामुळे त्यांना ते सोपं जात असे. इथपर्यंत समजलं. आता पुढे आहे व्यापार आणि उद्योग.
व्यापार आणि उद्योग. व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे महाराजांनी ओळखले होते. व्यापाऱ्यांमुळे नवनवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात. वस्तूंची मुबलकता वाढते, व्यापार वाढतो, संपत्तीत भर पडते. साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांचा व्यापाऱ्यांकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे. साहुकार या शब्दाचा अर्थ व्यापारी असा होतो. स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग होय. त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिले. त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात मोठ्या प्रमाणावर होत असे. त्यामुळे कोकणातील स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होतो हे ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली आणि पोर्तुगीजांकडून येणारे मीठ महाग होऊन त्याच्या आयातीत घट व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री वाढावी हा यामागचा उद्देश होता. तर जसं महाराजांचं शेतीविषयक धोरण म्हणजे मजबूत होतं की शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, शेतकरी स्वयंपूर्ण झाले पाहिजे, हे जसं त्यांना वाटत होतं ना, तसंच व्यापार आणि उद्योगधंद्यांबद्दलही होतं की त्यांचं म्हणणं होतं की व्यापार जोपर्यंत भरभराटीला येत नाही, भरभराटी म्हणजे व्यापारामध्ये जोपर्यंत प्रगती होत नाही तोपर्यंत राज्याची प्रगती होऊ शकत नाही हे त्यांनी ओळखलं होतं. आणि म्हणून व्यापाऱ्यांमुळे नवनवीन आणि गरजेच्या गोष्टी राज्यात येतात आणि वस्तूंची मुबलकता वाढते हे त्यांनी ओळखलं. आणि म्हणून त्यांनी एक वाक्य त्यांच्या आज्ञापत्रामध्ये होतं, साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. साहुकार म्हणजेच व्यापारी. साहुकार म्हणजे काय? व्यापारी की जे वस्तू विकतात आणि त्यांच्यामुळे काय होतं, नवनवीन वस्तू वेगवेगळ्या वस्तू आपल्या राज्यात येतात आणि त्यामुळे राज्याची प्रगती होते असं त्यांचं म्हणणं होतं. तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं एक पदार्थाचं त्यांनी उदाहरण दिलं की मीठ हे कुठे तयार करतात माहिती आहे ना तुम्हाला? मीठ कुठे तयार करतात? समुद्राच्या जवळ. मग आपल्या स्वराज्यामध्ये समुद्र कुठे? कोकण किनारपट्टीला. मग कोकणामध्ये जे मीठ तयार व्हायचं ते राज्यात इतर ठिकाणी पाठवलं जायचं. पण कोकणातला बराचसा भाग हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी. आणि मग पोर्तुगीज काय करायचे, त्यांच्याकडचं जे मीठ होतं ते जास्त मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्याच्यात काय व्हायचं, ते त्याची विक्री केली जायची. त्यामुळे जे स्थानिक भागात म्हणजे स्वराज्याच्या स्थानिक ठिकाणी जे मीठ तयार होईल त्याची विक्री कमी व्हायची. म्हणून मग महाराजांनी काय केलं की जे मीठ पोर्तुगीजांच्या भागातून येणार त्याच्यावरती मोठी जकात बसवली. जकात म्हणजे कर बसवला. मग साहजिकच जर बाहेरून येणाऱ्या वस्तूला जास्त कर द्यावा लागेल तर त्याची किंमत जास्त असेल. मग जे स्थानिक लोक आहे ते म्हणतील की ते नको, आपण मीठ घेऊया, आपण इथे जे स्वस्त मिळतं ते मीठ. कारण मिठामध्ये खूप काही फरक पडत नाही, जरी लांबून मीठ आणलं काय किंवा इथलं मीठ घेतलं, म्हणजे स्थानिक मीठ वापरलं काय किंवा बाहेरून आपण आणलेलं मीठ वापरलं काय, त्यामध्ये खूप फरक पडत नाही. म्हणून मग शिवाजी महाराजांनी काय केलं की आपलं स्थानिक मीठ जे आहे त्याची विक्री व्हावी व्यवस्थित म्हणून बाहेरून येणाऱ्या पोर्तुगीजांच्या भागातून येणाऱ्या मिठावर जकात मोठ्या प्रमाणात वाढवली आणि त्यामुळे ती मिठाची विक्री कमी झाली आणि आपल्याकडच्या मिठाची विक्री वाढली. अशा पद्धतीने त्यांनी व्यापार उद्योगधंद्यांकडे सुद्धा लक्ष द्यायला सुरुवात केलेली होती. म्हणजे हे एक उदाहरण त्यातलं दिलेलं आहे. आता पुढचं आहे लष्करी व्यवस्था. म्हणजे महाराजांनी बघा आधी सर्वात प्रायमरी याच्यावर लक्ष दिलं की शेतकरी, त्यानंतर व्यापार, त्यानंतर लष्कर म्हणजे सैन्य. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी बारकाईने लक्ष दिलं, कोणता भाग वगळला असं झालं नाही. म्हणजे शेतकऱ्यांकडे पण लक्ष दिलं, व्यापारी जे पैसे देऊन वस्तूंची देवाणघेवाण करतात, पैशांचे व्यवहार होतात त्यांच्याकडे पण लक्ष दिलं आणि लष्कराकडे पण लक्ष दिलं. तर लष्कराची व्यवस्था कशी होती ते बघूया. महाराजांच्या लष्कराची विभागणी 2 भागांमध्ये होती, एक पायदळ आणि दुसरे घोडदळ. पायदळात हवालदार, जुमलेदार आणि असे अधिकारी असत आणि पायदळाच्या प्रमुखास सरनोबत असे म्हणत. तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. आता
त्यांनी काय सांगितलं की लष्कराची दोन भागात विभागणी होते. लष्कर दोन भाग, एक आहे पायदळ आणि एक आहे घोडदळ. म्हणजे पायी जाणारे जे सैनिक किंवा पायी युद्ध करणारे जे सैनिक आहेत ते, आणि घोड्यावर जाणारे सैनिक किंवा घोड्यावर बसून युद्ध करणारे सैनिक, असं घोडदळ. तर पायदळामध्ये हवालदार आणि जुमलेदार असे दोन पदं त्यांनी सांगितले, दोन प्रकारचे अधिकारी, हवालदार आणि जुमलेदार. आणि पायदळाचा जो मुख्य, त्याला काय म्हणायचे, सरनौबत. आणि तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी, सगळ्यात उच्च, आणि त्याच्या मग खाली हवालदार जुमलेदार हे त्याच्या खालचे अधिकारी असतात, आणि नंतर सैनिक. तर घोडदळातील दोन प्रकारचे घोडेस्वार असत, एक शिलेदार आणि दुसरा बारगीर. आता घोडदळ जे होतं, घोडदळामध्ये पण दोन भाग होते, शिलेदार आणि बारगीर. म्हणजे काही लोक जे घोड्यावर बसणारे होते त्यांना शिलेदार म्हणत, काहींना बारगीर म्हणत. तर ते का म्हणत ते पुढे बघूया. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःची हत्यारं असतात, तर बारगीराला सरकारकडून घोडा आणि हत्यारं दिली जातात. म्हणजे जे दोन मी तुम्हाला म्हटलं, शिलेदार आणि बारगीर, तर शिलेदाराकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःची तलवार वगैरे असायची, आणि बारगीराकडे स्वतःचा घोडा स्वतःची तलवार नव्हती. मग त्याला सरकारी मदत मिळायची, सरकारकडनं मिळायचं घोडा आणि हत्यारं. घोडदळात बारगीरांची संख्या अधिक होती, तर घोडदळातही अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळासारख्याच होत्या. आणि याच्यातही श्रेणी म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं ना, हवालदार जुमलेदार हे जे काय आहे हे पद किंवा श्रेणी आहेत, तशाच यांच्यात पण असत. आणि सरनौबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी. इथे पण सरनौबत आणि पायदळात पण सरनौबत हा अधिकारी होता. नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असे महाराजांच्या घोडदळाचे सरनौबत प्रसिद्ध आहेत. तर त्याच्यात त्यांनी ही काही नावं दिली आहेत. नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असे महाराजांच्या घोडदळाचे सरनौबत जे होते त्यांची नावं दिलेली. इथपर्यंत समजलं. आता पुढचं जे दिलं त्यांनी की हेर खातं म्हणजे काय, किंवा हेर खात्याने कोणतं काम करायचं आहे. लष्कराशी संबंधितच असतात हे पण. हेर खातं स्वराज्याचे शत्रूंपासून रक्षण करणे आवश्यक होते. त्यासाठी शत्रूच्या हालचालींची नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागे. ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचे काम त्यांच्या हेर खात्याकडे होते. त्यांचे हेर खाते अत्यंत कार्यक्षम होते. बहिर्जी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता. तो निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यात पटाईत होता. त्याने सुरतेच्या मोहिमेपूर्वी तेथील खडानखडा माहिती आणली होती. आता हेर खातं म्हणजे काय की शत्रू जे आहे त्यांच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. नाहीतर आपण जर लक्ष ठेवलं नाही, त्यांनी अचानक हल्ला केला, युद्धाची वेळ आली तर काय करणार. जर आपलं सैन्य तयार नसेल, आपले सैनिक आरामात असतील, तर मग शत्रू अचानक हल्ला केला तर आपण हरू शकतो, आपलं राज्यावरती ते कब्जा करू शकतात. म्हणून अलर्ट राहायला पाहिजे, म्हणून लक्ष ठेवायला पाहिजे, म्हणून ते हेर खातं असायचं. आणि हेर खात्याचे जे प्रमुख असायचे ते सगळीकडे लक्ष ठेवायचं की शत्रूची काय हालचाल चालू आहे, काय आपल्याकडे आक्रमण करण्याचा विचार आहे का, आपल्यावर युद्ध करण्याचा त्यांचा विचार आहे का, ही माहिती गोळा करायची आणि ती महाराजांना द्यायची. तर हेर खात्याचे खूप छान हुशार असे जे होते त्यांच्यात एक नाव त्यांनी दिलं आहे, बहिर्जी नाईक. हे हेर खात्याचे प्रमुख होते आणि ते वेगवेगळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यामध्ये ते पटाईत होते. आणि त्यांनी सुरत मागे आपण वाचलं की सुरतेवर हल्ला केला आणि मग भरपूर संपत्ती मिळवली. तर सुरतेच्या हल्ल्यापूर्वी त्यांनी तिथली सगळी माहिती मिळवली की कसं, म्हणजे हल्ला कसा करता येईल, तिथून कशी सुटका करून आपल्याला आपलं यश मिळवता येईल, हे सगळं त्यांनी छोटी माहिती सगळी गोळा केली आणि महाराजांना सांगितली होती. इथपर्यंत कळलं. आता पुढे आहे किल्ले. मध्ययुगामध्ये किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष व नियंत्रण ठेवता येते. परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येते. किल्ल्यावर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य, दारुगोळा यांचा साठा करता येतो.
स्वराज्य स्थापनेच्या कार्यालयात याचे विशेष महत्त्व आज्ञापत्रात सांगितले आहे. असे तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, किल्ले जे आहेत ते मध्ययुगामध्ये किल्ल्याचं महत्त्व अनन्यसाधारण, म्हणजे मधलं एक साधारण एक सर्टन कालावधी होता की त्या काळामध्ये किल्ल्यांचं खूप महत्त्व होतं. किल्ला पाहिजे, का पाहिजे तर किल्ल्यावरून आपल्याला आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशावर लक्ष ठेवता येतं आणि तिथल्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येतं. शिवाय किल्ले असले तर युद्धोपयोगी साहित्य आणि दारुगोळा ह्या सगळ्यांचा साठा करणं सोपं होतं. शत्रूला मात करायची असेल, शत्रूवरती मात करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणून किल्ल्यांचं खूप महत्त्व होतं. तर मग असे महाराजांकडे किती किल्ले होते तर स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. या किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला. राजगड, प्रतापगड, पावनगड यासारखी डोंगरी किल्ले बांधले. किल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस असे अधिकारी असत. येथील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे. आता असे जे किल्ले होते ते महाराजांकडे किती होते तर 300 किल्ले होते. किती? 300. आणि त्यामध्ये किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती, म्हणजे किल्ला जर पडलेल्या अवस्थेत असेल किंवा अर्धवट असेल तर त्याला व्यवस्थित बांधून घेणं किंवा त्याची दुरुस्ती करणं याच्यावर त्यांनी खूप पैसे खर्च केलेले होते. आणि तसेच त्यांनी डोंगरी किल्ले, म्हणजे डोंगरामध्ये उंच उंच भागावरती कोणते कोणते किल्ले बांधले बघा. राजगड, प्रतापगड, पावनगड यासारखे डोंगरी किल्ले बांधले त्यांनी. तर आणि किल्ल्यांवरती लक्ष ठेवणार, म्हणजे त्याच्यामध्ये किल्ल्यामध्ये अन्नधान्य आणि युद्ध साहित्याचा साठा असे तर त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी कारखानीस नावाचा, म्हणजे कारखानीस अधिकारी जो असायचा त्याला कारखानीस म्हणत. किल्ल्याच्या साहित्यावर लक्ष ठेवणारा जो अधिकारी असे किंवा किल्ल्याची व्यवस्था पाहणारा जो अधिकारी असे त्याला कारखानीस असं म्हणत असत. आता पुढे आहे सागरी किल्ले. सागरी म्हणजे समुद्रामध्ये असलेले किल्ले कोणते कोणते. मागे तुम्ही कुठे मुरुड जंजिऱ्याचा किल्ला बघितलेला आठवते तुम्ही? मला असं वाटतं लहान असाल पण बघितलेला आहे आपण तो मुरुड जंजिऱ्याचा. पाण्यातून आपण होडीतून गेलो होतो आणि मग तिकडे तो किल्ला पाहिलेला होता. तर अशा पद्धतीने समुद्रामध्ये जे किल्ले आहेत ते किल्ल्यांना म्हणतात सागरी किल्ले. तर महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही महत्त्व ओळखले होते. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे ओतण्याची व्यवस्था केली होती. आणि त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरीसमोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला. आपल्या एका पत्रात या किल्ल्याविषयी ते म्हणतात, पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली. म्हणजे समुद्री किल्ल्यांचं पण महत्त्व होतं. कारण तुम्ही भारताचा नकाशा जर तुमच्या लक्षात आला असेल तर आपला जो भारताचा खालचा भाग आहे तर खालच्या 3ही भागातून काय आहे, समुद्र आहे. मग जर आपल्याकडे समुद्री किल्ला नसेल तर आपल्यावरती आक्रमण होऊ शकतं. लक्षात येतं तुमचं? महाराष्ट्र कसं आहे तसंच भारताच्या 3ही बाजूला पाणी आहे, समुद्र आहे. त्यामुळे पाण्यातून हल्ला होऊ शकतो. मग त्यासाठी आपण तयार असायला पाहिजे. म्हणून महाराजांनी काय केलं की समुद्रामध्ये आपले किल्ले असावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी जे जलदुर्ग, जल म्हणजे काय, पाणी, आणि दुर्ग म्हणजे किल्ला. मग जलदुर्ग म्हणजे पाण्यात बांधलेला किल्ला. तर त्यांनी मालवणचा सिंधुदुर्ग, मालवणच्या भागामध्ये जो सिंधुदुर्ग किल्ला आहे तो उत्कृष्ट नमुना आहे. आणि त्याचा भक्कमपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये 5 खंडी शिसे ओतलेले आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरीचा जो किल्ला आहे त्याच्यासमोर पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला. इथे चित्र दिलेलं आहे, हे पद्मदुर्गचं चित्र दिलेलं आहे. तर पद्मदुर्ग हा सागरी किल्ला बांधला त्यांनी. आणि त्यांनी म्हटलंय
पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावर दुसरी राजपुरी निर्माण केलेली आहे त्यांनी. इथपर्यंत समजलं आहे. आता पुढे आरमार म्हणजेच जसं हे लष्कर आहे की जमिनीवरून लढणारे सैन्य, तसं आरमार हे समुद्रावरून लढणारं सैन्य. तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी, तसेच सुरत आणि राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू राज्यविस्ताराच्या कार्यात अडथळा आणत या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती. यासाठी महाराजांनी आरमार उभारले. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखले. महाराज दूरदर्शी होते. महाराजांच्या आरमारात विविध प्रकारची 400 जहाजे होती. त्यामध्ये गुराब, गलबत आणि पाल ही लढाऊ जहाजे होती. कल्याण भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाजे बांधली जात. मायनाक भंडारी, दौलत खान हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. आता आरमार म्हणजे समुद्रामधून लढाई करणारे सैनिक म्हणजे आरमार. तर भारताच्या पश्चिम किनारपट्टी म्हणजे भारताची पश्चिम किनारपट्टी ही बाजू, जिकडनं महाराष्ट्र आहे ती बाजू. तर पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, गोवा राज्य लक्षात येत आहे, गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी आणि सुरतकडनं म्हणजे गुजरात बॉर्डरचं तिकडनं सुरतकडनं राजापूर येथील इंग्रज वखारवाले म्हणजे इंग्रजांच्या वखारी तिथे होत्या. तर हे सगळे शत्रू जे आहेत हे आपल्याला समुद्रमार्गे त्रास देऊ शकतात हे महाराजांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की आपलं समुद्र किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आरमार उभं केलं. आणि त्यांनी हे ओळखलं की ज्याचा समुद्र त्याचं आरमार, म्हणजे समुद्र जर ताब्यात असला तर मग ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र, म्हणजे जर आपला आरमार भक्कम असेल तर समुद्रावर आपण कब्जा करू शकतो. आता समुद्र म्हटला म्हणजे काय, नैसर्गिक संपत्ती आहे ती, तिच्यावर कोणी येऊन अधिकार दाखवू शकतं. म्हणजे आता ते जर त्याच्या बाजूला राहत असेल तर ते आपल्याला येऊ देणार नाही. पण जर आपण आपलं आरमार भक्कम केलं तर त्यांना आपण विरोध करू शकतो. त्यामुळे ज्याचं आरमार त्याचं समुद्र असं ते हे होऊ शकतं हे त्यांनी ओळखलं होतं. आणि म्हणून त्यांनी ते तयार केलं, आरमार चांगल्या प्रकारे तयार केलं. आणि वेगवेगळी लढाई करताना वापरता येणारी मोठमोठी जहाजं त्यांनी तयार केली. त्याच्यामध्ये गुराब, गलबत आणि पाल ही लढाऊ जहाज म्हणजेच काय, होडी कशी असते तसं मोठं जे असतं ते जहाज असतं. आणि ही लढाऊ जहाजं म्हणजे इतकी मोठी असतील की ज्याच्यामध्ये शस्त्रास्त्र, लोक भरपूर असतील, तोफा असतील, हे सगळं मावेल अशी मोठी जहाजं त्यांची होती. आणि कल्याण भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाजं बांधली जात. आणि मायनाक भंडारी आणि दौलत खान हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. इथपर्यंत समजलं. आता पुढे बघूया. आता पुढे आहे प्रजेच्या हिताची काळजी. इतर राजांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही, तर प्रजेला स्वतंत्र बनवणे हा त्यांचा उद्देश होता. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे. प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली गेली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशांचे रक्षण केले पाहिजे याचे भान त्यांना होते. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहित दक्ष राज्यकर्ता होते हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट झाले. प्रजेच्या हिताची काळजी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करता प्रजेच्या हिताकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे हे त्यांना चांगलं माहीत होतं. आणि त्यामुळे ते काय करत की नुसतंच प्रजेत जिंकायचं, हा प्रदेश जिंकला, तो प्रदेश जिंकला, स्वराज्याला जोडला असं नाही. जे आपलं राज्य आहे त्या राज्यामधल्या सगळ्या जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि त्यामुळे पण हे करताना शिस्त पाळली गेली पाहिजे, शिस्तबद्ध राज्यकारभार झाला पाहिजे याकडेही ते लक्ष देणारे होते. आणि म्हणून प्रजाहित दक्ष आणि शिस्तबद्ध असे राजे ते होते. इथपर्यंत समजले. तर अशा पद्धतीने महाराजांचं
राज्यकारभार करण्याची पद्धत कशी होती ते आपण बघितलं आहे. तर हा पाठ 2-3 वेळा वाचा म्हणजे समजेल. सोपा पाठ आहे आणि राज्यकारभार कसा करत गेले, कशा पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी हाताळल्या हे आपल्याला लक्षात येतं. आणि मग व्हिडिओ 2-3 वेळा बघा आणि धडाही वाचा 2-3 वेळा, म्हणजे मग तुम्हाला छान समजेल आणि नंतर व्यवसाय सोडवायचा. ओके, नमस्ते.